उपवासाचे दिवस म्हणजे केवळ उपवास नाही, तर घरातला शुद्धपणा, देवभोळं वातावरण आणि चवीलाही एक वेगळीच मज्जा असते. पण रोजचे तेच तेच साबुदाणा वडा किंवा खिचडी पाहून कंटाळा आलाय का? तर चला आज बनवूया एकदम नवीन, झणझणीत आणि कुरकुरीत उपवासाचे खास नगेट्स. तर कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण कुरकुरीत असे हे उपवासाचे नगेट्स कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की किती कुरकुरीत आणि खुसखुशीत हे नगेट्स तयार होतात. बरं, हे असे बनवून ठेवलेले नगेट्स तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 4-5 दिवसात जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तेव्हा छान असे कुरकुरीत तळून खाऊ शकता. बनवायला गेलात तर अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतात. तर अशा या गरमागरम खुसखुशीत उपवासाच्या नगेट्सची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे ती शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. उपवासाचे खुसखुशीत असे हे नगेट्स बनवण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत. तर हे बटाटे एक 7 ते 8 तास आधीच उकडत घालायचे रेसिपी बनवण्याच्या, किंवा आदल्या दिवशी उकडून ठेवलेत तरी काही हरकत नाही. याने काय होतं तर बटाट्यातला पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे बनणारे नगेट्स हे कमी तेलकट होतात आणि म्हणूनच आपण बटाटे आधीच उकडून थंड करून घ्यायचे. तर आता हे साल काढून घेतलेले बटाटे आपल्याला किसून घ्यायचे. बटाटे किसताना ते मोठ्या आकाराच्या किसणीवर किसायचेत आणि जर का किसणी घरात नसेल तर हाताने तुम्ही हे बटाटे कुस्करून घेऊ शकता. तर इथे अशा प्रकारे 2ही बटाटे मी मोठ्या किसणीवर किसून घेतलेत. आता हा किसून घेतलेला बटाटा वाटीने मी मोजून घेतला तर 1.5 वाटी इतका हा बटाटा झालेला आहे. आता ज्या वाटीने आपण किसून घेतलेल्या बटाट्याचं प्रमाण घेतलं त्याच वाटीने आपल्याला इतरही साहित्यांचं प्रमाण घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं होतं. त्याच भांड्यामध्ये मी पाऊण वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा घेतलेला साबुदाणा कच्चा आहे, म्हणूनच आपली ही रेसिपी आपण कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता बनवू शकतो. त्यामुळे अगदी झटपट बनवून तयार होते. ते साबुदाणा मिक्सरमधून मी फिरून घेतला. बारीक रव्याप्रमाणे खरखरीत हा साबुदाणा मी मिक्सरमधून दळून घेतला आहे. आता तयार करून घेतलेली साबुदाण्याची पावडर आपण या किसून किंवा कुस्करून घेतलेल्या बटाट्यावर घालून घ्यायची. आता त्याच वाटीने पाव वाटी इतकं शेंगदाण्याचं कूट यामध्ये मी घालणार आहे. दाण्याचं कूट वाटताना ते अगदी बारीक वाटायचं नाही, थोडंसं भरडसरट ठेवायचं, म्हणजे अख्खे शेंगदाण्याच्या डाळी वगैरे असतील तरी देखील चालू शकतं, कारण खाताना खूप छान लागतात, दाताखाली येतात तेव्हा. आता सारख्याच वाटीने पाव वाटी इतकं राजगिऱ्याचं पीठ यामध्ये मी घालणार आहे. आता यामध्ये मी 1 पाऊण चमचा हिरवी मिरची आणि जिरं खलबत्त्यामध्ये कुटून घातलेलं आहे. जाडसरच कुटलेलं आहे, तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता घेतलेलं सगळं साहित्य आपण एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी किंवा दही घालायची गरज नाही आहे, कारण आपण उकडून किसून घेतलेल्या बटाट्यामध्येच पाण्याचा अंश असल्यामुळे त्याच्यामध्येच हे पीठ आपलं चांगलं मळून होईल. तर मस्त हे पीठ आता आपलं मळून झालेलं आहे. घेतलेली सगळी जिन्नस जर योग्य प्रमाणात घेतली असतील तर आपले नगेट्स अगदी छान वळले जातात. हव्या त्या आकारात आपण हे नगेट्स वळू शकतो. हाताला थोडंसं तूप लावून घेतलं. आता या पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन जसा आपल्याला आकार हवा तसा आकार आपण या पिठाला द्यायचा आहे. शक्यतो छोटे छोटेच आपण याचे नगेट्स किंवा कटलेट्स बनवून घ्यायचे, म्हणजे काय होतं तर कमी तेलामध्ये सुद्धा आपण अगदी खमंग खरपूस असे हे कटलेट्स किंवा नगेट्स तळू शकतो. पण यांना अशा प्रकारे नगेट्ससारखा शेप दिल्यामुळे दिसायला देखील अगदी सुरेख दिसतात, म्हणून मी असेच याचे नगेट्स बनवून घेणार आहे. आता हे बनवून घेतलेले नगेट्स तुम्हाला जर लगेचच तळून घ्यायचे नसतील किंवा थोडं पीठ ठेवायचं असेल तर तसंही तुम्ही हवाबंद डब्यामध्ये डीप फ्रीझरमध्ये ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला कधी हे नगेट्स बनवायचे असतील तेव्हा फ्रीझरमधून काढून ते रूम टेम्परेचरला आणायचे आणि कुरकुरीत असे तळून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही गरमागरम हे नगेट्स बनवून खाऊ शकता. आता नगेट्स वळताना मी हे थोडंसं तूप घेतलेलं आहे ताटामध्ये, म्हणजे कसं तर पटापट असे हे नगेट्स आपले वळून तयार होतात. तुपाऐवजी तेल किंवा पाणी जरी घेतलात तरी देखील काही हरकत नाही. आता मला जेवढे लागतील तेवढे नगेट्स मी यावेळी बनवून घेतलेत आणि थोडं पीठ शिल्लक ठेवलं फ्रीझरमध्ये नंतर बनवायला. तर जेवढे नगेट्स बनवून घेतलेत तेवढे आपण फ्राय करून घेऊ.
कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण नगेट्स सोडून घेऊ. तर एका वेळी जेवढे तुमच्या कढईमध्ये मावतील तेवढे तुम्ही नगेट्स यामध्ये तळू शकता. अशा प्रकारे एक एक करून आपल्याला तेलामध्ये हे नगेट्स सोडून घ्यायचे. एकदमच सगळे यामध्ये घालायचे नाही, त्याचं तेल अंगावर उडू शकतं आणि म्हणूनच या पद्धतीने आपण हे नगेट्स या कढईमध्ये घालून घेतलेले आहेत. लगेचच परतण्याची घाई करू नये, कारण साबुदाणा बटाटा असल्यामुळे फार नाजूक असतात हे नगेट्स, त्यामुळे लगेचच आपण यांना परतायचं नाही आहे, थोडा वेळ जाऊ द्यायचा. 2 मिनटं तरी हे नगेट्स आपण अशा पद्धतीने एकाच बाजूने चांगले फ्राय करून घ्यायचेच, लगेचच परतण्याची घाई करू नये. 2 ते 2.5 मिनटं झाली की आपण हे नगेट्स परतून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2-2.5 मिनटं आपण हे नगेट्स फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर आपण उलटपुलट केली तरी देखील काही हरकत नाही, पण सुरुवातीला करू नका. हे नगेट्स आपल्याला बदामी रंगावर चांगले कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे. तर आता तळून घेत असताना 5 ते 6 मिनटं झालेली आहेत आणि छान असा याला बदामी रंग आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत हे नगेट्स आपले तयार झाले. आता आपण यांना काढून घेऊयात प्लेटमध्ये. तर इथे आपले गरमागरम खुसखुशीत असे उपवासाचे नगेट्स बनून तयार झालेत. रंगही पहा किती सुंदर आला आहे तो. आता हे छान असे गरमागरम नगेट्स तुम्ही उपवासाच्या चटणीबरोबर, दह्याबरोबर किंवा ज्यांचा उपवास नसेल त्यांनी सॉस किंवा केचप बरोबरसुद्धा खाऊ शकतात. इथे आपले हे नगेट्स अगदी कमी तेलकट झालेले तुम्हाला दिसत असतील. जर का तुम्हाला डीप फ्राय करायचे नसतील तर थोड्या तेलात शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा अगदी तेलाचा वापर करायचा नसेल तर ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता. ऐकलात ना आवाज? किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेत हे या आवाजावरूनच स्पष्ट होतं. तर तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीचे नगेट्स बनवून उपवास एन्जॉय करायचा असेल तर रेसिपी नक्की फॉलो करा. तसंच तुमचा अभिप्राय माझ्यापर्यंत नक्की पोचवा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. सोबतच अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशाच छान छान रेसिपी बनवून हा श्रावण महिना आहे उपवास एन्जॉय करा. लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.